पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडतायत। आज दिल्लीत 4 महत्त्वाच्या बैठका होत आहेत। यामध्ये दहशतवाद्यावरील कारवाईचा ॲक्शन प्लॅन तयार करण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक होणार आहे। यासोबतच पंतप्रधान मोदी आज सीसीएसची बैठकही घेणार आहेत। ही बैठक पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी होतीये। तिसरी बैठक सीसीएची होणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी दिल्लीवरून आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। प्रमोद, काय सांगाल, या बैठकीत काय निर्णय होण्याची शक्यता आहे? श्यामल, अत्यंत महत्त्वाच्या अशा 4 बैठका या पार पडत आहेत। सीसीएसची बैठक त्यातली सगळ्यात महत्त्वाची आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे, कारण ज्या पद्धतीनं पहलगाममध्ये घटना घडली होती त्यानंतर ही दुसरी बैठक होते। काही दिवसापूर्वी जेव्हा घटना घडली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौऱ्यावरून आल्याच्या नंतर तातडीनं ती बैठक घेतलेली होती आणि त्या बैठकीनंतर आजची ही दुसरी बैठक होती। पण या बैठकीच्या पूर्वी म्हणजे काल रात्री संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि तिन्ही दलाचे प्रमुख जे आहेत त्यांची देखील बैठक झालेली होती। त्या बैठकीनंतर आत्ता होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। भारताचा पुढचा प्लॅन काय असावा अशा अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे, कारण कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सगळ्या घटनांचा किंवा गोष्टींची मुभा जी आहे ती सैन्याला दिलेली आहे। वेळ काळ सैन्याने ठरवावा आणि प्रत्युत्तर द्यायचंच आहे अशा पद्धतीचा संकल्प देखील केलेला आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये प्लॅन काय ठरतो हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। या बैठकीला 5 कॅबिनेट मंत्री जे आहेत ते उपस्थित असतील आणि पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे। त्यामुळे या बैठकीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागल्याचं बघायला मिळते। दुसरी बैठक कॅबिनेटची आहे। त्या बैठकीमध्ये मृतांना श्रद्धांजली वाहिली जाईल आणि इतर जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने माहिती दिली जाणार आहे। सीसीपीएची पॉलिटिकल कमिटीची ही बैठक देखील अत्यंत महत्त्वाची असते। त्या बैठकीमध्ये साधारणतः 7 ते 8 मंत्री असतील आणि राजकीय भूमिका काय असावी या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। महत्त्वाचा मुद्दा या बैठकीमध्ये असा येऊ शकतो, ज्या पद्धतीने विरोधी पक्षांना संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याची मागणी देखील केलेली आहे त्या अनुषंगाने देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। त्यामुळे विशेष अधिवेशनाचा निर्णय देखील या बैठकीनंतर होऊ शकतो, पण त्याची माहिती कॅबिनेट ब्रीफिंगच्या वेळी देखील दिली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे त्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं। आणि इकॉनॉमिक्सची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। अशा पद्धतीच्या 4 बैठका महत्त्वाच्या आहेत। त्यातल्या 2 महत्त्वाच्या सीसीएस असेल किंवा कॅबिनेटची बैठक, या 2 महत्त्वाच्या बैठका आणि त्या बैठकांकडे सगळ्या देशाचं लक्ष लागल्याचं आपल्याला बघायला मिळते। श्यामल, नक्कीच असंच म्हणता येईल। या निर्णयांकडे, या बैठकीत जे निर्णय होतील त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। पहलगाम हल्ल्यात दहशतवादी फारुकचं नाव आता समोर आलंय। फारुक अहमद पीओके मध्ये लपून बसल्याची माहिती आहे। अहमद लष्करचा टॉप कमांडर आहे। सध्या ही जी तुम्ही दृश्य पाहताय साम टीव्हीच्या माध्यमातून, हाच तो फारुक जो पीओके मध्ये लपून बसल्याची माहिती आहे। सध्या तुम्ही फोटो पाहताय। पुढची बातमी पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3ही दलांना कारवाईसाठी फ्री हँड दिल्यामुळे पाकिस्तानची आता झोप उडाल्याचं दिसून येत आहे। नरेंद्र मोदींच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यांना मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली। पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री अख्तारुल्लाह तारानं मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली। यावेळी येत्या 24 ते 36 तासात भारत मोठी कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेतून असा दावा केलाय। Pakistan has credible intelligence that India intends carrying out military action against Pakistan in the next 24 to 36 hours on the pretext of baseless and concocted allegations of involvement in the Pahalgam incident. ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिक माहिती घेऊयात। भारत पुढील 24 ते 36 तासात पाकिस्तानवर लष्करी कारवाई करू शकतो असं ते म्हणतात। पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्तालुल्लाह तरार यांचा हा दावा आहे। आम्ही कुठल्याही हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देणार आहे असं तरार सांगतायत।
पहलगाम हल्ल्याची निपक्ष चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांच्या टीमद्वारे पारदर्शकपणे चौकशी करण्यास तयार असल्याचंही ते बोलतायत. पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी आहे, त्यामुळे हे संकट आम्हाला समजतंय. आम्ही याचा कायम निषेध केलाय. बातमी राजकीय वर्तुळातून आहे. पहलगाम हल्ल्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारवर घणाघात केलाय. पहलगाम हल्ला झाल्यानंतर 24 तासात पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता असं म्हणत राऊतांनी मोदी शहांवर तोफ डागली. दरम्यान मोदींनी अमित शहांचा राजीनामा घ्यावा असंही ते म्हणतायत. माझ्या पक्षाची भूमिका असा आहे की पुलवामा हल्ल्यानंतरच हल्ला करायला पाहिजे. पुलवामामध्ये 40 जवान ज्या पद्धतीने मारले गेले, पुलवामा नंतर हल्ला का झाला नाही पाकिस्तानवर? उरी नंतर का हल्ला? सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे, आम्ही पण गल्लीत करतो बरं का, असे स्ट्राईक आम्ही पण करतो रोज. इथे मुंबईमध्ये आम्ही 50 सालापासून स्ट्राईक करतो विरोधकांवर. हल्ला जो इंदिरा गांधीने केला, जो लाल बहादूर शास्त्रीने केला या देशामध्ये, त्याला आम्ही हल्ला म्हणतो. बैठका कसल्या घेताय हो? काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे सैनिकांवर आणि गृह खात्यावरच होती. सगळ्यात आधी जर बदला आणि कारवाई करायची असेल प्रधानमंत्र्यांनी, तर आधी गृह खात्यावर केली पाहिजे. आम्हाला विरोधी पक्षाचे जे काही म्हणणं आहे, आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत. सरकारच्या चुकांच्या पाठीशी असता कामा नये. सरकार वारंवार चुका करत आहे देशाच्या सुरक्षेसंदर्भात आणि परत राजकारण करत आहे. घेतलाच पाहिजे प्रधानमंत्र्यांनी, का घेऊ नये? अमित शहांच्या जागी आमच्यापैकी एखादा मंत्री असता तर आमचा राजीनामा त्यांनी मागितलाच असता आणि मागितलेला आहे. तर इकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नौदलानं आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तान सोबत 2 हात करण्यासाठी नौदलानं कंबर कसली आहे. भारतीय नौदलानं एक व्हिडिओ रिलीज केलाय. या व्हिडिओत आपण पाहू शकतोय की युद्धनौका समुद्रात तैनात झाल्यात. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नौदलाकडून हा व्हिडिओ रिलीज करण्यात आलाय. भारत आता पाकिस्तानच्या विरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. सध्या आपण ही दृश्य पाहताय. युद्धनौका समुद्रात तैनात झाल्यात. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत हा संपूर्णपणे सज्ज झालेला समजतोय. या सगळ्या तयारीनंतर पाकिस्तानात देखील सध्या तणावाचं वातावरण दिसतंय. तिकडचे मंत्री घाबरले की काय, अशी देखील परिस्थिती आपण पाहतोय. या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे फोन लाईनवर जोडले गेलेत. अधिकची काय माहिती द्याल? तयारी कुठपर्यंत आली? नक्कीच भारत आणि पाकिस्तान यांचा जो तणाव सुरू आहे या दरम्यान आता नेव्हीने आपली ताकद दाखवलेली आहे. नेव्हीने समुद्रामध्ये जी आपली जहाज आहेत त्यावरचे जे ऑपरेशन्स आहेत हे दाखवून पाकिस्तानला एक गंभीर इशारा दिलेला आहे. कुठल्याही युद्धाला, कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्यासाठी भारतीय नेव्ही ही सज्ज आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही दलाच्या जे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा केली होती आणि सैन्याला सूट आहे, त्यांना जी कारवाई करायची ते करू शकतात अशी भूमिका नरेंद्र मोदी यांनी घेतली होती. त्यानंतर आज नेव्हीने हा व्हिडिओ जारी केलेला आहे आणि भारत या सगळ्या युद्धाला तयार आहे. आज गरिबी इशारा पाकिस्तानला दिला. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी पाहूयात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय. अशातच पाकिस्तानकडून अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत. आता नवाज शरीफ यांच्या कन्या आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम यांनी अणुबॉम्बची धमकी दिली आहे. घाबरण्याची गरज नाही, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे असं मरियम यांनी म्हटलंय. आज इंडिया और पाकिस्तान के बॉर्डर्स पे टेंशन है, एक खतरा मंडला रहा है. फिक्र करने की ज़रूरत नहीं है. अल्लाह ताला ने पाकिस्तान को और पाकिस्तानियों को और पाकिस्तान की अफवाज को इतनी ताकत दी है कि वो दुश्मन का हर वार का मुकाबला कर सकते हैं. पाकिस्तान का कोई भी दुश्मन
पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है, पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है। आता या बातमीनंतर पाहूयात टॉप 50 मधून युद्धासंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स। पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत। जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे, त्यामुळे सीमेवर तणाव वाढलाय। कुपवाडा आणि बारामुल्ला नंतर अखनूर सेक्टरमध्येही गोळीबार झाला। भारतीय लष्करानंही या गोळीबाराचं चोख प्रत्युत्तर दिलंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधूचं पाणी रोखल्यामुळे पाकिस्तान चांगलाच संतापलाय। भारताला जशास तसं प्रत्युत्तर देण्याची पोकळ धमकी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी दिली आहे। पाकिस्तानच्या संसदेत बोलताना इशाक डार यांनी युद्धाची ही धमकी दिली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे। या हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही, याबाबत निष्पक्ष चौकशी करा अशी विनंती शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना फोनवरून दिली आहे। चर्चेदरम्यान शहबाज शरीफ यांनी भारताचे आरोप फेटाळले। हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे। दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना फोन केला। जयशंकर यांनी स्वतः एक पोस्टद्वारे ही माहिती दिली। दहशतवाद्यांवरील कारवाईसाठी ब्रिटननं भारताला पूर्ण पाठिंबा दिलाय। पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी भारताला आमचा पूर्ण पाठिंबा आहे असं ब्रिटननं म्हटलंय। पहलगाममधील हल्ल्यानंतर अमेरिकेची पुन्हा दुटप्पी भूमिका समोर आली आहे। आधी हल्ला झाला तेव्हा भारत जी कारवाई करेल त्याला आमचं समर्थन असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं। तेच आता हल्ल्याचा आठवडा उलटला नाही तोपर्यंत अमेरिकेनं भारताला तणाव वाढवू नका असं आवाहन केलंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत जालन्याच्या पर्यटकानं मोठा दावा केलाय। हल्ल्याच्या एक दिवस आधी बैसरन व्हॅलीमध्ये मॅगी स्टॉलवर दहशतवाद्यांनी जालन्याच्या आदर्श राऊत यांच्यासोबत संवाद साधला होता। आदर्शने एनआयएला ईमेलद्वारे संशयित दहशतवाद्यांसोबत झालेलं संभाषण आणि मॅगी स्टॉलचा नंबर पाठवलाय। पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। संवेदनशील मिरज जंक्शनची श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे। शिवाय पोलिसांकडून चेकिंग आणि कोम्बिंग ऑपरेशन ही राबवलं जात आहे। सर्व रेल्वे गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा दलानं सुरक्षा रक्षकांची वाढही केली आहे।